चला तर पाहूयात औक्षण ताट कसे तयार करावे। सगळ्यात पहिला एक ताट आपण घेतो, ज्यात आपण निरांजन लावतो, जे अग्निदेवतेचे प्रतीक आहे, ज्यांनी आपल्या जीवनातील अंधकार दुष्ट शक्ती भस्म होऊन जातात। दुसरी गोष्ट असते कुंकू, जी एक स्त्रीतत्वाची ओळख आहे आणि स्त्रीतत्व शक्तीचे प्रदर्शन करत असते। म्हणूनच लाल तिलक हे शौर्य आणि शक्तीचे प्रतीक असते। म्हणून आपण नाम ओढतो, म्हणजेच शून्यातून सुरुवात करताना कोणतीही अडचण न येता तुझी वृद्धी होत राहो, हे त्याच्या मागचं शास्त्र। तिसरी गोष्ट अक्षता, ज्या अखंड असतात आणि नावाप्रमाणे अक्षय देखील असतात। आपले आयुष्य असेच अखंड, कुठेही न तुटलेले, मोडलेले, स्वच्छ आणि नितळ राहो, म्हणून त्या नामावर आपण अक्षता आणि डोक्यावर अक्षता टाकतो, जेणेकरून आपल्याला उदंड आयुष्य लाभेल, हे त्याच्या मागचं शास्त्र। चौथी गोष्ट म्हणजे सुपारी, जी गणपतीच्या रूपात आपण ठेवतो। कोणत्याही शुभकार्याला जाताना गणेशजी हे सोबत असतातच असतात, जे एक अविनाशी आणि टणक आणि कणखरतेचे प्रदर्शन करते। तर आपले हे आयुष्य जगत असताना अनेक दुःखे, अनेक संकटे झेलण्यासाठी कणखरतेची, टणकतेची गरज भासते। तर तशी कणखरता आपल्यात यावी म्हणून सुपारी आपण कपाळाला लावून उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यापर्यंत ओवाळून। पाचवी गोष्ट सोन्याची अंगठी, तर सोने हे झळाळीचे प्रदर्शन करते। आयुष्यात अनेक संकटांवर मात करून सोन्यासारखे चमकत राहावे, सोन्यासारखे अस्सल मनाने जगावे, म्हणून अंगठी कपाळाला लावून डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यापर्यंत ओवाळून नेतो। सहावी गोष्ट म्हणजे गोडाधोडाचा एक पदार्थ, कारण कुठल्याही कार्याला जाताना मनाला एक शांती तर शरीराला एक ऊर्जा हवी असते, जी गोडातून मिळून जाते, म्हणून हा गोडधोड पदार्थ असतो। ही राखी पौर्णिमा तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाची जावो, भरभराटीची जावो, ही स्वामीचरणी माझी प्रार्थना।